बिग बॉसचा पहिलाच एपिसोड आज रिलीज झालाय आणि आजच्या भागामध्ये आपल्याला घरामध्ये भांडणं, प्रेम तसंच मैत्री या सगळ्याच गोष्टी पाहायला मिळाल्यात. तुमचा जर बिग बॉसचा एपिसोड मिक्स झाला असेल तर आज मी तुम्हाला बिग बॉसच्या एपिसोडमध्ये काय काय एकदम तडकतं फडकतं घडलंय तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर आपण सुरुवातच अशी करूया की बिग बॉस सर्व स्पर्धकांचं घरामध्ये स्वागत करते आणि त्यानंतर बिग बॉस सगळ्या स्पर्धकांना एकत्र लिव्हिंग एरियामध्ये बसून असं म्हणतात की बेडरूम आणि बाथरूम किंवा कोणत्याच सुविधा बिग बॉस मधल्या स्पर्धकांना आयत्या मिळणार नाहीयेत. तर त्यासाठी एक ट्विस्ट असणार आहे. तर गोल्डन, सिल्वर आणि ब्रॉन्झ या रेशन कार्डची बिग बॉस सगळ्या स्पर्धकांना ओळख करून देतात आणि त्याच वेळी तो दरवाजा खुलतो. बिग बॉस राशन कार्डची ओळख करून देतात. त्यामध्ये गोल्ड, सिल्वर आणि ब्रॉन्झ असे 3 प्रकारचे राशन कार्ड असतात. त्यामध्ये अनुक्रमाने म्हणजे 100%, 50% आणि 25% राशन अशा सोयी सुविधा मिळतील असं बिग बॉस जाहीर करतं. तर पहिल्या दिवशी 100% राशन आणि सोयी सुविधा मिळतील असं जाहीर करतात. पण शिवाय दुसऱ्या दिवशी बिग बॉसच्या घरामध्ये तुफान येणार असंही बिग बॉस सांगतायत. तर पहिल्याच दिवशी सगळेजण एकमेकांशी आपापसात ओळख करून घेण्याचा प्रयत्न करत असतात, एकमेकांना समजून घेत असतात. तर प्रभू शेळके हा सतत चहा पिण्यासाठी साखर मिळावी म्हणून वारंवार कॅमेरा समोर बिग बॉस समोर येऊन विनंती करत असतो. आता तो कॅमेरा समोर राहण्यासाठी हे करतोय की खरंच त्याचं हे असं आहे याचा अंदाज बांधता येत नाहीये, कारण सगळेच जण आता बिग बॉस पाहून घरात येतात. त्यानंतर विशाल जेव्हा प्रभूला उचलून घेतोय तेव्हा प्रभू सांगतो की त्याच्यासोबत पुन्हा असं करायचं नाही. त्यानंतर असं पाहायला मिळते की विशाल जेव्हा प्रभूला उचलून घेतो तेव्हा त्याला प्रभू सांगतोय की मी तुमचा डंबल नाहीये, त्यामुळे माझ्याशी असं वागू नका आणि मला असं उचलू नका आणि त्याच्याशी अशा भाषेत बोलू नका असंही सांगतोय. त्यानंतर विशाल प्रभूला असं म्हणतोय की तू डॉन असशील नावाने पण मी कामाने डॉन आहे. त्यामुळे कुठेतरी त्यांच्यात ही बाचाबाची होते हे पाहायला मिळते. आता या सगळ्यानंतर प्रभू बाथरूम मध्ये जाऊन रडतोय आणि देवाची प्रार्थना सुद्धा करतोय. यावेळी त्याला रोशन समजून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याची समजूत सुद्धा काढतोय. थोड्या वेळाने विशाल सुद्धा त्याच्याशी प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न करतो. याशिवाय पुढे आपल्याला असं पाहायला मिळतंय की विशाल तन्वी, अनुश्री सोनाली आणि विशाल ओमकार यांच्यामध्येही या बिग बॉसच्या घरामध्ये छोटे मोठे वाद होत आहेत. आता ग्रँड प्रीमियर नंतरच्या पहिल्याच दिवशी मोठं तुफान येणार असल्याचं बिग बॉसने सांगितलंय. त्यानंतर आता ट्विस्ट येतोय. तर बिग बॉसच्या घरामध्ये एक बजर पाठवण्यात येतो आणि 5 मिनिटांचा त्या बजरच्या वरती टायमर लावला जातो आणि बिग बॉस असं सांगताय की तुम्हाला तुफान झेलायचंय की नाही यावरून त्या बिग बॉसच्या घरामध्ये चर्चा होते. तुफान झेलायचंय असं ठरवून ते बजर कोणीच दाबत नाही, कारण घरातल्यांचं हे एकमत असतं. पण त्यानंतर अनुश्रीचं ते एकमत पटत नाही. अनुश्रीचं एकटीचं असं म्हणणं असतं की तुफान थांबवण्यासाठी आपण बजर दाबायला पाहिजे. तेवढ्यात बिग बॉस असं सांगतायत की तुमची आता वेळ संपली. त्यामुळे त्यानंतर कोणीच बजर दाबला नाही, कोणी हिंमत सुद्धा दाखवली नाही. त्यामुळे घरातील सर्व दारे खिडक्यांना कुलूप लावलं जातं आणि घरातील सदस्यांसाठी घरातले सर्व दरवाजे आणि सामानांना सुद्धा हात लावून देत नाही. घरातील सोयी सुविधा, बेड, बाथरूम यातलं काहीच वापरता येणार नाही असं बिग बॉस सांगतो. तसंच बिग बॉसच्या घराची दारं सगळ्यांसाठी बंद होतात आणि या मुद्द्यावरून सुद्धा अनुश्रीची प्रचंड चिडचिड होते आणि घरातल्यांमध्येही प्रचंड या गोष्टींवरून बाचाबाची होते. बिग बॉस हेही जाहीर करतात की घरातील फर्निचर आता कोणालाच वापरता येणार नाहीये. पण यामध्ये त्यानंतर एक ट्विस्ट येतो, ते म्हणजे घरामध्ये जेव्हा ग्रँड प्रीमियर पार पडला तेव्हा शॉर्टकटचा दरवाजा आणि मेहनतीचा दरवाजा अशा 2 दरवाजातून स्पर्धकांना एंट्री मिळू शकते असा एक ट्विस्ट होता. त्यामुळे बिग बॉस आजच्या एपिसोडमध्ये असं सांगतायत की ज्यांनी शॉर्टकट की निवडलाय त्यांनाच या सोफ्यावर बसता येणार आहे आणि बाकीचे सगळे म्हणजे जे मेहनतीच्या दरवाजाने आलेत त्यांना जमिनीवर बसावं लागणार आहे किंवा उभं राहावं लागणार आहे. शिवाय बिग बॉस पुढे असं म्हणतायत की माणुसकीच्या नात्याने केवळ आता हे बाथरूम म्हणजे गार्डन एरियामधलं जे बाथरूम आहे ते वापरण्यात येईल असं बिग बॉस जाहीर करतात. आता पुढे आणखीन एक बिग बॉस मध्ये ट्विस्ट येतो, ते म्हणजे तन्वी आणि रुचिताचं जोरदार भांडण. खरं तर या भांडणाची सुरुवात ही करण सोनवणेपासून होते. तर झालं असं आहे की तहान लागल्यामुळे करण स्विमिंग पूल मधलं पाणी पितो. त्यामुळे सगळेच जण थोडेसे विचित्र रिॲक्ट करतात. पण त्यानंतर तो रुचिताला असं सांगतोय की आपण जेव्हा स्विमिंग पूलमध्ये उतरतो तेव्हा पाणी तोंडात जातच, त्यामुळे काहीतरी त्रास होईल असं कोणीच म्हणू नये. यावेळी तो फालतूगिरी असा शब्द वापरतोय. त्यावरून तन्वी भडकते आणि त्याच्याजवळ येते आणि भांडण्याचा प्रयत्न करते. पण भांडण तन्वी आणि रुचितामध्ये जास्त होतं आणि करण साईडला होतं. घरातलं पहिलं भांडण झालं म्हणून इतर सगळे सदस्य, त्यामध्ये दीपाली सय्यद, सोनाली राऊत हे सगळेच टाळ्या वाजवत आहेत आणि चला इथून भांडणाला सुरुवात झाली असं जाहीर सुद्धा करतात. पण त्यानंतर हे सगळं भांडण झाल्यानंतर तन्वीला मात्र रडू येते. त्यानंतर शॉर्ट की निवडणाऱ्यांसाठी
बिग बॉसने फूड पॅकेट्स वापरलेत आणि चहा सुद्धा पाठवलाय. तर मेहनतीच्या दाराने जे आलेत त्यांच्यासाठी बिग बॉसने फक्त मेहनतीची फळं पाठवलेत. हे सगळं बिग बॉसच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर बिग बॉसच्या आजच्या भागामध्ये तन्वी आणि रुचिताची जी भांडणं झालीत यामध्ये कोण योग्य, तुम्हाला याबद्दल काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसंच विशाल आणि प्रभूमध्ये जी गोष्ट घडली त्यामध्ये विशालने प्रभूला डंबल्स म्हणून उचलून त्याचा असा अपमान नाही केलाय, पण ते प्रभूला असं वाटतंय. तर यामध्ये विशाल किती योग्य आहे आणि प्रभू किती योग्य आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे सुद्धा आम्हाला कमेंट करून कळवा. आणि बिग बॉसचा आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कमेंट करून कळवा. आणि आज या स्पर्धकांमध्ये तुम्हाला कोणाचा गेम जास्त आवडलाय, पहिल्या दिवशी कोण तुमच्या मनात बसलंय याचं नाव सुद्धा खाली कॉमेंट करून नक्की कळवा. आणि बिग बॉसचे असेच अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर मराठी मनोरंजन विश्व या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा.